निरंजने आम्ही बांधिले घोर, निराकार निरंतर राहिलोसे, निराभाषी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. सेवेसाठी आपण केलेलं ते गुरु तुकोबारायांचं असून आजची ही नैमित्तिक सेवा आहे. वास्तुशांती या निमित्तानं आपली नैमित्तिक सेवा आहे. महाराज आपल्या वेदांतशास्त्रात महाराज दोन मार्ग लावलेले आहेत महाराज कर्माचे, विहित आणि निश्चित. साधकाला कळणं अत्यंतिक गरजेचं. साधक असं लागतं. महाराजाला सांगायची काय गरज नाही, झालेलंच होते नाही. काय सांगायचं महाराज. विहित आणि निश्चित असे दोन मार्ग आहेत महाराज. निश्चिताचा पूर्ण त्याग आहे, करायचंच नाही. ते वेदानं जे सांगितले, शास्त्रानं सांगितले, संतांनी जी शिकवली ना, खायचं नाही ते नाहीच, प्यायचं नाही ते नाहीच, बघायचं नाही ते नाहीच. फोन सोडू ना काय कारण फोनानं सगळं काय केलं, वाटोळं लावलेलं आता. पण आम्हाला जेवू देखील दिना झालं आहे ते. बाकीचं तरी असं असं करून बसतंय ते तसंच बसतंय बघा. काय चाललंय दादा. अरे अरे मात्र झालं हेही कळणं झाले मला, आणि कळत नाही हेही कळणं झाले. संतांनी सांगितलं महाराज तरी ऐकायला तयार नाही. असो महाराज, या निषेधाचा त्याग पूर्ण आहे. का महाराज, तर जीवाचं तिथं महाराज आहे अधोगती. आणि मग विहितात 4 प्रकार सांगितल्यात, नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायचित. काम्य आणि प्रायचित हेही त्यागायचं आहे महाराज. म्हणून प्रसंगानं जरी सत्यनारायणची पूजा घालायची आली तरी ईश्वरार्पण बुद्धीनं करायची महाराज. कारण का ते भटजी सांगतंय नाही, तुमच्या घरात काहीतरी असं आहे ते करायलाच लागतंय. भटजीकडे गेलं कनी पूजा सांगतंय, देवरेशाकडे गेलं कनी जत्रा सांगतंय, आणि कुठंतरी गेलं तरी काहीतरी खेटं घालायला सांगतंय. हे सगळी पंचांग चालूच आहेत महाराज. पण साधकाला काय करायचं आहे हे अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. म्हणून काम्य कर्म, काम्य म्हणजे कामना धरून केलेलं कर्म महाराज. तुम्ही वैकुंठाला जाशीला, स्वर्गाला जाशीला, कैलासाला जाशीला, पण परत आल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण का चित्त महाराज पुण्य संपलं की परत यावं लागतं महाराज. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोका. निश्चित परत परत माघारी घडूया. फिरगोशे जन्माला यायचं मरायचं, जन्माला यायचं मरायचं महाराज. भरला पूर मायेचा लोंडा, कुठं कधी वाहून गेले त्याचा पत्ता देखील लागत नाही महाराज. आता वावटीला लागलोय का नाही का? हा, आता पण वावतीला लागलोय का नाही दादा, पण वाटत नाही एवढंच. सो महाराज, म्हणून काम्य आणि निषिद्धता त्याग आहे महाराज. आणि नित्य आणि नैमित्तिक करणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. नित्य नेम नामित्य प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी महाराज. आणि हे नैमित्तिक आहे महाराज. मग आता भजनच का करायचं, कीर्तनच का करायचं, ही वास्तू म्हणजे वस्तूने संपादन केलेली आहे, बांधलेलं आहे महाराज. आणि इथं अनेक ठिकाणच्या वस्तू गोळा केलेल्या असतात महाराज. काही ठिकाणी दूषित असतात महाराज.
आणि त्या गृहस्थ आश्रमात त्या पुरुषाला त्याचा काय त्रास होऊ नये, कारण का पळतील पापे की नाही पळेभूतबाधा पळेभूतबाधा घेणे तिने काय असली तरी नामस्मरणापुरते टिकत नाही. म्हणून भजन कीर्तन निदान भजन तरी कर, निदान तुंतुण्याचं गाणं तरी करू नये महाराज. आणि या कर्मानं काय होतंय महाराज, तुम्ही आम्ही कर्मानं बांधलो गेले महाराज. दुसऱ्या अध्यायाने ते शास्त्र ऐकल्यानंतर तो ज्ञानी पुरुष कसा वागतो त्याचं वर्णन ऐकल्यावर अर्जुनाला वाटलं मी आता कर्मातनं सहज सुटलोच महाराज. म्हणून तिसऱ्याला सुरुवात केली महाराज. तू प्रकृतीला घेऊन आलायस ना, ही प्रकृती तुझी आली आहे ना स्वभावानं, ती तुला स्वभावानं झुंजवीलच. तू जरी नाही म्हटलास तरी तिचा झुंजणं हा काय आहे, स्वभाव आहे महाराज. आणि स्वभाव हा कुणाचाही बदलता येत नाही महाराज. म्हणून कर्म करायचं महाराज, पण निष्काम करणं आणि उपासना करायची महाराज. लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही देवदेव करतोय महाराज, वारी करतोय, कीर्तनं करतोय, भजनं करतोय आणि काय करतोय, सप्त घालतोय, पण निष्काम होतंयच का नाही मला माहिती नाही. ते तुमचं तुम्हाला माहिती आहे. कारण का 3 दोष आहेत आपल्याकडे महाराज. मलदोष आहे, विक्षेप दोष आहे आणि आता अभंगच तसा आहे या रूटनं जाणारा. आणि कसला जरी असला तरी मी या रूटनं जाणार, कारण का आमच्या गुरुजींची शिकवण तू ऐक नाही तर नाही सांगायचं ते शास्त्र सांग का महाराज. तर शास्त्र हे जीवाला सोडवतं बाबा. अहितापासून काढी ती हित देवोनी वाढवी ती नाही का श्रुती परुती मौली जगा. तुम्हा मला एकच सांगणारी महाराज श्रुती माता म्हणजे वेद माता आहे महाराज. आणि वेदाचं मनोगत नाही अनुभव सांगणारे संत महात्मे आहेत महाराज. म्हणून मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत पुढे तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काय. आणि आपल्या भागाला महाराज कोल्हापूर जिल्ह्याला 1-2 महात्मे भेटलेत महाराज. एक तळासकर महाराज खरा वेदांतशास्त्र तिने महाराज आळंदीत 12 वर्षी भिक्षा मागून खाऊन, मधुगिरी भिक्षा नाही मधुगिरी मागून खाऊन, तुमच्या आमच्याकडे हरी म्हणजे विचारसागर आणि ज्ञानेश्वरी सांगितली महाराज. आणि त्याच्या पाठोपाठच मला ज्याने घडवलं स्वाभिमानानं सांगाय काय, दगडाला ज्याने महाराज आकार आणला महाराज, ते माझे गुरुवर्य अत्याळकर गुरुजी पाटील महाराज. आनंद उपकार त्यांचे आहेत महाराज. ठोबा रकुमाई आता त्यांच्या हे 2 तुमचं जर निष्काम बुद्धीने झालं कर्म आणि उपासना, तर मल आणि विक्षेप हे 2 दूर जातात महाराज. आणि हे स्वतःच्या प्रयत्नानं घालवावंच लागतात महाराज. आणि ते स्वतःच्या प्रयत्नानं म्हणजे कुठंतरी झाडाबुडी बसून करशिला, कुठंतरी तुम्ही मठ बांधून बसशिला, संतांच्या संगतीत आणि सतशास्त्र रामा तुला हेच करावं लागणार, इथं प्रयत्नच करावा लागणार. कारण का विवेकादी समाधी षटक आपल्याला तयारी असायला पाहिजे महाराज. पहिला विवेक जागा व्हायला पाहिजे महाराज. आपला पहिला जर घटक कुठला असेल महाराज, हे 2 दोष गेल्यानंतर संतांच्या आपण सानिध्यात जातो. कारण का ये म्हणून माणसं येत नाहीत, माईला बोलवावं लागत नाही, लग्नाला बोलवावं लागत नाही, अक्षदा टाकायला 10% असतात आणि खुर्च्यावनी 99% असतात. काय घरात जेवतात का नाही हे बी पत्ता नाही महाराज. अरे काय चाललंय महाराज, अधोगतीची लक्षण आहेत. हां पंढरीची वारकरी मी म्हणतो मामद्याचे काय भेट हाय महाराज. मग येतो आम्ही म्हणतात, कारण का बरेच दिवस जिबल आता आरतीनंच कामाला लावलंय. असो महाराज, तुम्हाला हे 2 दोष जर प्रयत्नाने गेले महाराज, तर संतांचा संग घडतो महाराज. त्यात ईश्वराची कृपा तुम्हाला संपादन होते. कारण का ईश कृपेशिवाय संतांची भेट होत नाही, कधी तुम्ही विसरू नका. आणि संतांची भेट झाल्याशिवाय देव कळत नाही.
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय, तेने साधती साधने तुटी भवाची, कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जिहद्वंद्वाधिक. ते भगवंतालाच विचारलं महाराज. म्हणजे तुम्हा मला महाराज भेटतील माझ्यासारखे, काय अडचण नाही दादा. पण महात्मा भेटायला पुण्य फळले बहुता दिवसा, आज पुण्य फळले बहुता दिवसा म्हटले महाराज. भाग्य उदयात त्याला खरं भाग्य म्हणायचं महाराज. झालो सन्मुख तैसा आज संत चरण, आज फिटले माझे बहुता जन्माचे. अरे साकड पडायला पाहिजे दादा, म्हणजे तळमळायला पाहिजे. हे बघ डेअरीची टायमिंग व्हावी, हां शिव धार काढून जायला, आणि तो ट्रक जायला गाठ पडायला पाहिजे. काय करेल, घरला येईल का ट्रकाच्या आडवं पडल. अरे आडवं पडतंय, बाकीचे म्हणतात पडशील की रे, पडल हिची देखील त्याला खात्री सुद नसती. देवळाकडे येताना तसं येते म्हणता. आज पिठले माझे गोडे, हे भौत जन्माची साकडे, तळमळ झालं तर होऊन दे म्हणते, नाही झालं तर काय त्याच्यात बिघाडतंय. परमार्थासाठी काय बिघाडले आपलं नाही महाराज, पण खरं परमार्थासाठीच बिघाडले महाराज. तुम्हाला जर बिघडायचं सुधारायचं असलं तर परमार्थच जातीवंतासारखा करायला पाहिजे महाराज. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी आधी पोटी व्हावा अनुताप. का गाठलं व 52वी वारी म्हणते ना काय, पण अजून हरिपाठ चढला नाही. हा अरे वारीवर आहे वर, आणि वारी वाचून तरी होणार आहे काय. मग रेल्वेचे काय डबे काय रोज जातात की, चंद्रभागेत काय गवळ्याच्या म्हशी एक दिवस जातात, रोज चंद्रभागेचे स्नान करतात महाराज. पण भाव असल तर महाराज वारी आहे, लक्षात ठेवा. वारीला फल आहे महाराज, पण भाव असल तर मग आपण बघायचं आपल्याकडं. हो माझ्या एवढ्या वाऱ्या झाल्या, माझ्यात काय बदल झाला आहे, काय कापडात बदल झाला आहे आम्हाला माहिती आहे, आणि खाऊन खाऊन टमटमी झाला हे बी मला माहिती आहे. घरात बी आता चांगलं काय होतं, इकडे तिकडे फिरत्याला होतं, घरात येऊन ढकलत होतं, आता जरा चांगलं चांगलं करून वाढत्यात, त्याच्यामुळे दबदबी झाले. अरे झुरणी लागायला पाहिजे गुरुजी म्हणायची आपली. हां झुरत आहे चित्त, हां तळमळ लागावी महाराज. कारण का परमार्थ देखावायचा नाही, परमार्थ हा हां असो महाराज. म्हणून हे 2 दिवस तुम्ही घालवायला पाहिजेत, आणि मग संतांच्या संगतीनं विवेकाची जागृती होती महाराज. विवेक असला तर वैराग्य, वैराग्य असलं तर शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा आणि समाधान, आणि मुमुक्षुत्व, आणि मग त्या संतांच्या ठिकाणी जाऊन पण शरणागती करायला हात जोडून तुमच्याच पाया पडायची पाळी आली दादा. बाबांनो या जरा उद्या पाठाला, या जरा पाठाला.
कारण का तेही आमचं भाग्य आहे महाराज. आम्हाला काय त्याच्याबद्दल वाईट वाटत नाही महाराज. कारण का माहिती आहे काय, एखादं तरी झालं तरी पुष्कळ महाराज. आठवड्यातनं 15 दिवसातून जरी एक पाठ झाला तर तेवढी बॅटरी आमची काय होती, चार्जिंग होती महाराज. तुझं काहीतरी होईना तिकडं, तुझ्या निमित्तानं मला मिळालं बस. तू काय करायचं ते तुझं तू ठरव, आपल्याला काय करायचं महाराज. असो महाराज, संतांकडनी जाऊन महाराज मी कोण हा करावा विचार म्हटले. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण आहे. आणि मी कोण आहे म्हटल्यानंतर महाराज तत्वमसी महावाक्याद्वारा ज्यावेळी उपदेश होतो महाराज, तत्वमसी महावाक्यात बराचसाच विचार आहे महाराज. तत् आणि त्वम अशी, तत्वम तत्त्वम अशी 3 पद आहेत महाराज. तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तू जीव चैतन्य, अशी म्हणजे दोघंजण ऐक्य आहे महाराज. तिथं वाचारतात महाराज थोडी शंका येते, आणि वाचारतात ऐक्य होणं शक्य नाही महाराज. आणि म्हणून त्याचा वाचार्थ काय आहे आणि लक्षार्थ काय आहे असा विचार केल्यानंतर, अनुभव आल्यानंतर निरंजने निरंजने आम्ही बांधलेले घर, निराकार निरंतर राहिलोसे. जनरहित म्हणा किंवा काय, हे दिसणारं जे दृश्य आहे ना, दृश्यरहित असं जे ठिकाण आहे महाराज, त्या ठिकाणी आम्ही काय केलं आहे, घर बांधलं आहे महाराज. नामदेवराय देखील म्हणतात परेचेही पलीकडं, परेहुनी परते घर ते राहू निरंतर. वैकुंठ भुवनी घर केले ज्ञानोबा राय म्हणतात. आपलं अधिष्ठान ते आहे महाराज, आणि ते अधिष्ठान सोडून सगळं जे आलेलं आहे ते आकाराला आलेलं आहे. म्हणजे यात 2 अंश आहेत महाराज. दिसणारं जे विश्व आहे आपल्याला महाराज, यात 2 अंश आहेत महाराज. एक परमात्मा स्वरूपाचं आहे आणि एक मायेचं स्वरूप आहे महाराज. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप आहे. आणि नामरूपाचा महाराज ज्ञानानं काय होतो, बाद होतो महाराज. बाद निश्चय होतो, किंवा इकडं कारण जर केलं तर अधिष्ठान रूप होतो महाराज. दोन्हीकडनं विचार केलेला आहे महाराज त्याच्यात. आणि एकदा ती दृष्टी आली म्हटलं की नाही, की मग ह्या आकारातली आपली दृष्टी निघून जाते. कारण का, अधिष्ठान एकदा दृष्टी आली ना, त्या आकाराला स्वतंत्र सत्ता राहत नाही महाराज. तुम्ही अनेक दागिनं करा, टिक घ्या, चिताक घ्या, बोरमळ घ्या, आणि काय काय तुम्हाला नावं माहिती असतील ती, कारण का मला एवढी ती नावं माहिती नाही. लक्षात ठेवा, अनेक नावानं जरी असलं, अनेक आकारानं जरी असलं, तर मूळ काय आहे त्याच्यात, हां काय आहे पण हो काय बरं, हे काय आहे, काय काय आणि हेच आपलं फसलं आहे महाराज. हेच आपल्याला कळणं झालं आहे महाराज, आणि कळत नाही हेही आपल्याला कळत नाही महाराज. मूळ जे आपल्याला कारण स्वरूप जे आहे महाराज, ते कळल्याशिवाय महाराज कार्याचा अत्यंत बाद होऊ शकत नाही महाराज. म्हणून शास्त्रानं तुम्हाला कार्यातनं कारणाकडे नेल्यात महाराज, आणि तिथंही नाही थांबविलेले नाहीत महाराज. सर्व पदार्थांचा महाराज निराश करून अधिष्ठानाच्या ठिकाणी तुम्हाला स्थिर केलेलं आहे महाराज. कारण का अधिष्ठानाच्या ठिकाणी गेल्याशिवाय जीव स्थिर होऊ शकत नाही महाराज. म्हणून सांगितलं महाराज, निरंजने आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोशी. कारण का आपण फिरत आलोय ना, का निरंतर आहे. हां, एका जागेला निरंतर नाही मग देशी वेशीन होय माझा करू सत्ता डोळे
आता माझी करी चिंता दान देई भगवंता माझी पोटी नाही कोणी निर्विघ्न संता माझी पोटी नाही देशी वेशी नव्हे माझा हा देशी नव म्हणजे माझं दिवळे गाव नव हा देशी नव्हे माझा हा वेश माझा नव्हे म्हणजे ऐश्वरी नाही माझं देशी वेश नव्हे माझा सज आम्ही सज नाही हां तिन्ही म्हणावं आम्ही सज नाही आम्ही सज आलो असतो तर कुठंतरी चांगल्याच्या घरात हां आपण प्रालब्धानं आलो आहे महाराज पण संतांना प्रालब्ध जरी मानलं तरी इच्छा प्रालब्ध आहे महाराज मानायचंच नाही त्यांना पण तुम्ही आम्ही मानलं आहे म्हणून लावायचं महाराज असो महाराज सहज सहज फिरत आलो करू स्वतः कवनावरी कोठे स्थिर राहिलो महाराज अरे तासभर गाडीत बसायचं त्या स्टँडवर उतरायचं माझी जागा म्हणते ना काय लघवीला गेलं तर रुमाल ठेवूनच जात हे माझी जागा गाडी कुणाची रे अरे ध्येय तुझा नाही तर जागा कुणाची रे कळत नाही जागा आणि कळत नाही म्हणून आपण भ्रमात राहिलोय महाराज आणि या सगळ्याला कारण काय आहे भ्रम अध्यास करू सत्ता कवनावरी कोटे स्थिर पाय डोळे म्हणता माझे तीही मोकलेलो डोळ्यानं आता दिसत नाही कानात आणि ऐकू येत नाही म्हातारपणी ती चांगला आहे जरी काय शिव्या दिल्या तरी वाकडं होत नाही हसतच जातंय पाय डोळे म्हणता माझी ती काही परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता म्हणजे अशा ह्यात कुठंही अडकले निरंजने आम्ही बांधिले घर निराकार जेवढा आकार आहे मला तो नाशिवंत आहे खरंच नाश पावनाले उपजेते नाशे नाशिले पुनर्पी दिशे त्याला प्रागभाव आहे प्रध्वंसाभाव आहे अनोन्याभाव आहे आणि अत्यंत अभाव आहे आणि एक जरी अभाव असला महाराज तर तुमचे सगळे अभाव त्याच्यात आणि अभाव रहित नित्यशुद्ध आपण आहोत महाराज निराभाशी पूर्ण
जगन्मिथ्या सांगत असताना जगन्मिथ्या ब्रह्म सत्य जीव ब्रह्म ऐके, त्यात दोनही मार्ग दावलेत महाराज. एक कार्यकारण भाव दावून दिलेला आहे आणि एक आद्य अधिष्ठान भाव दावून दिलेला आहे महाराज. तर सांगितलेला तुम्हाला कार्यकारण भाव आहे महाराज. कारणा वाचून कार्य स्वतंत्र असू शकत नाही आणि या सगळ्या जगताला अभिन्न निमित्त उपादान कारण तो परमात्माच आहे महाराज. अधिष्ठानही तोच आहे आणि प्राधान्य कारण निमित्त कारणही तोच आहे. म्हणजे पदार्थ त्याच्याकडून वेगळे राहतच नाहीत महाराज. पुढचा आभासवाद आहे महाराज. आभासवादात महाराज त्या याच्यात वादात आभासवाद, औषधवाद आणि बिंब प्रतिबिंबवाद तीन वाद जाऊन दिल्यात महाराज. थोडासा आभासवाद येऊन सोपा जातोय महाराज. बिंब प्रतिबिंबवाद अनुभवाला चांगला अगदी पटण्यासारखा आहे महाराज. निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्य असं पावलो आम्ही. तिथं चार चैतन्याची कल्पना केली आहे महाराज. त्याच्यासाठी अगोदर चार आकाशाची कल्पना कल्पित आहे सगळे. कारण का अजातवाद जग झालंच नाही, नाही होणं. मग अजातवादात जायचं का कुठं राहायचं? हां, अजून आपण परिणामवादातून निघालेलं नाही. आरंभवादात सोडूनच या महाराज. पण हे दोन वाद तरी नांदतात, परिणामवाद आणि विवर्तवाद. बरोबर आहे का? काय चुकलं तर सांगा जर दादा. आणि दोन पुढे बसलेले वाघ आहेत, त्याच्यामुळे भीती वाटते दादा. त्यांच्यापुढे शिडी उभा केल्यासारखं वाटतं. आता काय बोलत नाहीत पण उद्या धारावर धरतात. असून दे महाराज, अभ्यास करणारी माणसं आहेत. ही माझं नशीब आहे. काय आलाच करला असं जरी विचारणार असतं तर काय केलं असं नाव सांगा. असो महाराज, ते काय कौतुक नाही महाराज. हे कुठंतरी आपलं पुण्य असावं लागतं महाराज. आणि शास्त्र एवढं सोपं नाही, पण शास्त्राशिवाय तुम्हाला जगताच येणार नाही. साधं जगायचं म्हटलं तर शास्त्र असायला पाहिजे महाराज. असो महाराज, चार चैतन्यांची कल्पना केली, त्याच्यासाठी चार आकाशाचं तुम्हाला दृष्टांत देतो म्हणजे ते पुढं ऐकायला. आणि कुणी हात वर करायचा नाही. हां, काय लक्षात ठेवायचं. जेवायला काय केलेलं आहे सगळ्यांनी, जेवल्याशिवाय इथलं कोण जाईतच नाही. लक्षात ठेवा. जरी 5 मिनटं इकडे तिकडे झालं तरी होऊन दे, नाहीतर पाया पडायचं असं करशील. हां, काय लक्षात ठेवा. असो महाराज, मी तरी कशाला वेळ लावू. माझ्याकडे भांडवल नको काय? तुम्हाला सांगा एवढं माझ्याकडे भांडवल नको काय दादा. घट ठेवलेला असतो महाराज, त्याच्यात अवकाश म्हणजे पोकळी असते. त्या पोकळीलाच घट आकाश असं म्हटलं म्हणा. कारण का जेवढी पोकळी असेल तेवढंच त्यात पाणी भरतं किंवा आणि काय भरा त्याच्या व्यतिरिक्त, म्हणून त्याला काय म्हटलं? घट आकाश म्हटले महाराज. त्याच घटात पाणी भरलं ना, त्याला काय म्हणायचं? तात्या, तुम्हाला पाठवायला पाहिजे होतं तात्या. कारण का महाराजांचं तुम्ही मृदंग घ्यायचा, गुरुजींचं तरी आहेच असायचा महाराज. असो महाराज, ते काम चांगलं आहे. कारण का महाराज ते काय वाजवणार नाहीत आणि वाजवल्याशिवाय त्या बाळगोपाळच्या पोराला उडी मारता येत नाही. बरोबर आहे ना? काय ढोलगं वाजवणारा कोणतरी पाहिजेच महाराज, त्याच्यावर नाचता येत नाही महाराज. आणि सगळ्यांनीच कीर्तनं करायची तर ऐकायचं कोणी, आणि सगळ्यांनीच ऐका तर सांगायचं कोणी महाराज. हां, असो, विनोदाचा भाग नाही महाराज. त्याच याच्यात पाणी भरलं ना, त्याच्यात ह्या आकाशाचं प्रतिबिंब पडतं आहे. त्याला काय म्हटले? जलाकाश, जलातलं आकाश. आता वर ढग आहेत, ढगात पाणी असतं. बरोबर आहे ना? का पाणी असतं म्हणून पाऊस पडतोय महाराज. आता ते पाणी जिथं आहे तिथं आकाशाचं प्रतिबिंब आहे असं नाही तर अनुमान करायचं.
इथं काय करायचं, अनुमान करायचं महाराज. ज्या अर्थी ढग आहे त्या अर्थी पाणी आहे, पाणी आहे त्या अर्थी तिथं आकाशाचं प्रतिबिंब असणार, त्याला काय म्हणायचं, मेघाकाश. आणि सर्वाला व्यापून असणारं त्याला काय म्हणायचं, महाआकाश. या आकाशाची 4 प्रकार झाले उपाधी संबंधानं महाराज. पहिले आकाश किती आहे, आत बाहेर एकच आहे महाराज. आकाश म्हणजे अवकाश. त्या आकाशानं कुठलीही जागा सोडलेली नाही. तुम्हा मला महाराज हे लाकूडाचा त्याच्यात अवकाश नाही असं वाटतं ना, उकडी नाही, पण खेळा ठोकतो जातो ना, मुळा जातो ना, जातो मुळा त्याच्यात अवकाश. त्याच्या पुढं तुम्हाला सांगतो, आपण लोकांना जे पार तरी तापिवतो, पार तरी कशी आहे नाव सांगा, त्याला कुठंतरी असा दोरा आहे तुम्हाला वाटतंय, पण इकडं तापवाय घातली की तिकडं मूस निघते. ज्या अर्थी धुराची मूस निघते त्या अर्थी तिथं पोकळी असायला, म्हणजे सूक्ष्मतेसाठी व्यापकतेसाठी आकाशाचा एकमेव, आकाशाचा दृष्टांत सगळीकडेच लागू बसतो महाराज, लक्षात ठेवा. असो, आता त्याप्रमाणे महाराज एक जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य, ब्रह्मचैतन्य आणि कुटस्थ चैतन्य. चैतन्याचे 4 प्रकार केलेत महाराज. 4 प्रकार का केलेत, प्रकार नाहीत महाराज, हे तुम्हा मला काहीतरी वाटायला लागलं आहे म्हणून त्या वाटण्याला, ते वाटण्याचं घालवण्यासाठी त्यांनी एक तुम्हाला आम्हाला गणित शिकवलं. परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही, एक गणित आहे महाराज. आता इथं तत्वमसी महावाक्य काय म्हणतंय बघा. सद्गुरू काय म्हणतात, तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य, त्वम म्हणजे तू जीव चैतन्य, अशी म्हणजे दोघं एक आहेसा. तुम्हाला मी म्हणतो आता देव तुम्हीच आहेसा. पटते, आणि पटलं असतं तर सकाळी आरती करायला गेलाच नसता का नाही. जरी करायची असती तर आपल्यालाच ओवाळून घेतलं असतं. पण एवढा निश्चय म्हणजे देव वेगळा आणि आपण वेगळं का महाराज. देव आहे, देव आहे, जवळी आम्हा आत बाहेर आहे. विषयानं सांगितलं, पण मी असं कसा, शंका आली म्हणून सांगायची दादा, पाळी आली. नाहीतर सुरुवातीलाच आज यादवा सांगितलं आहे महाराज. कुठं, विचार सागरात. तर लोक लय महाराज कौतुक करतात. अरे त्याच्यावर सुटणारच नाहीस, कितीही तू तुंतुन तुळ. ती वेदांतशास्त्राची बैठक बसल्याशिवाय जीवपणा जाणं शक्य नाही महाराज. कारण का सगळी साधनं जी आहे ती कशासाठी, ज्ञानासाठीच आहेत महाराज. आणि ज्ञान उत्तर महाराज मोक्ष आहे. ज्ञान तरी का हो, का अहो कळत नाही अज्ञानाला, अज्ञानाच्या विरोधी ज्ञानच आहे महाराज. रज्जू कळाली नाही म्हणून सर्प वाटलं ना, मग आता सर्प घालवायचं तर कशाने जाईल. रज्जूच्या नुसत्या ज्ञानानं नाही, घटाचं ज्ञान आहे, पटाचं ज्ञान आहे, बायकोचं ज्ञान आहे. हा ज्याच्या अज्ञानानं भासतंय त्याच्याच गाठले महाराज. नाहीतर आम्हाला लय कळतंय का, कळतंय याला विज्ञान म्हटले का. तया नाव ज्ञान, हे प्रपंच हे आणि हे सत्यबुद्धी, हे अज्ञान जाणं. अरे काय सांगायचं राखलंय माऊली. नाही आमची लय पारायण झाली बनीच बस. म्हणून महाराज तो ईश्वर आणि मी अभेद असेल कसा, शंका येते महाराज. का महाराज येऊन ही शंका, कारण का त्याचा व्यवहार वेगळा आहे, आपला व्यवहार वेगळा आहे महाराज. व्यवहाराला ते कारण काय महाराज, चैतन्य तरी एकच आहे. व्यवहार का भिन्न होतो महाराज. तोही व्यवहार करतो, आपणही व्यवहार करतो महाराज. नाही त्याचं कुटुंब मोठं का आमचं कुटुंब का, हा ईश्वराचं कुटुंब मोठं का आमचं कुटुंब मोठं.
बरं, सगळं करणारा त्यो का आम्ही? मग आम्ही बिन करता करतो म्हणतो का नाही? आणि तो करून देखील मी काय करत नाही, करीना करवी म्हटलंय महाराज. माझा नाही आता काय संबंधच नाही, आणि अजून आम्ही संबंध सोडलेला का असं होतंय महाराज? त्याची कारण मीमांसा शोधणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. ईश्वरत्व यायला महाराज असंग असणाऱ्याचे परब्रह्म आहे महाराज. तुम्ही जग काहीतरी मानायला लागला, केवळ चैतन्याला जग होणं शक्य नाही, कारण का तो असंग आहे, निर्विकार आहे, होय ना का? तिथं काही झालेलं होणं शक्य नाही. बरं, केवळ बाईला मग आता त्याच्या ठिकाणी काय नाही आणि झालेलं तरी दिसतंय. मग आता मानायचं कुठं महाराज? मग आता ही माया मानायची ती कुठं मानायची दादा? माया कुठं मानायची? जीवाच्या ठिकाणी मानली तर, ईश्वराच्या ठिकाणी मानली तर? अरे जीवाच्या ठिकाणी देखील मानून चालत नाही महाराज. कारण का जीव हे त्याचं काय आहे? लेकरू आहे, आणि त्या दोन्हींचं लेकरू जीव आहे. ते कारण आणि हे कार्य आहे, आणि कार्य कारण होईलच कसं? आणि कार्यकारण अधिष्ठान होऊ शकतेच नाही महाराज. म्हणून आता मानलं तर ते तिथंच मानायला पाहिजे, पण कशी मानायची महाराज? हाही प्रश्न आहे महाराज. हा बरं, कुणावर मानायची, कशी मानायची? म्हणून ती स्वाश्रया सोविषय म्हणली महाराज. कारण का राहिली तर तिथंच. बरं, विषय कुणाला केला? हां, मानला विषय दुसरा तर आणि द्वैतापती तिथं आलीच महाराज. म्हणून स्वाश्रया, म्हणून बापती केला तिने दादूला. कोण वाईट म्हणे या बोला, अवघे तिच्याच बोलाने चाला, तरी तुम्हाला कैवले गा दादा. अधिष्ठान असणारा जे ब्रह्मचैतन्य म्हणजे व्यापक चैतन्य, त्याच चैतन्याला ती माया म्हणून लावली. ती शुद्ध सत्वगुणवती आहे महाराज. आणि त्या मायेतलं त्याच चैतन्याचं म्हणजे ब्रह्मचैतन्याचं जे प्रतिबिंब, त्याला काय म्हटलं आहे? ईश्वर. आणि ते ईश्वर आणि ती माया, त्याला दोन्हीला अधिष्ठान असणार, त्याला काय म्हटलं आहे? ब्रह्म म्हटले. म्हणजे एक ईश्वर चैतन्य, दुसरं ब्रह्मचैतन्य. आता इकडे जीवाचं महाराज, त्याच मायेचं पंचीकरण होऊन पंचभूताचं हे सगळं. कारण का या जगताला कारण मानत असताना ती स्वतंत्र एकली नाही, तो स्वतः एकला नाही महाराज. लेकरू झाले तिला का त्याला कुणाला? हां, लेकरू झाले ते कुणाचं? दोघं असल्यावर तरी होतंय म्हणता. मग का नारळ ओट्यात घालायची पाळी आली असती महाराज. पण दोघा वाचून नाही, हे लक्षात ठेवा. हे दूत महाराजांची, रंगनाथ गुरूंची शिकवायची शैली आहे महाराज. दोघा वाचून नाही. दोघा नव्हतं म्हटलं की मांजे आहेत ना कितीतरी महाराज. ए बुवा असो महाराज. हे अभिन्न निमित्त उपादान कारण ती योगाला कारणीभूत आहे. माया प्राधान्यानं उपादान कारण आणि निमित्त हे ना चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण, असं अभिन्न निमित्त उपादान कारण तो या जगताला करता आहे महाराज. आणि म्हणून त्याच ईश्वराचं हे सगळं जग नटलेलं आहे महाराज. पहिलं महाराज अगोदर अहंकार निर्माण झाला, अहंकारापासून मग तन्मात्रा, तिथं वायूचं आकाशाचं स्फुरण झालं, शब्द तन्मात्रा झाली, आणि तिथं मग आकाशाचं स्फुरण झालं महाराज. आता त्या स्फुरणात महाराज तिकडं स्पर्श तन्मात्रा झाल्या आणि वायू स्फुरण झालं महाराज. आता त्याच्याच पुढं महाराज स्पर्श रूप हे तन्मात्रा झाल्या आणि अग्नी हे त्याचं स्वरूप झालं. पुढं महाराज जल हे तन्मात्रा, जल हे त्याचं द्रवत्व, आणि पुढं गंध हे तन्मात्रा, आणि पृथ्वी ही त्याचं कार्य, आणि पृथ्वीची ही सगळी भूतं झाली महाराज. असा हा सगळा महाराज तुमचा आमचा ब्रह्मांडाचा खेळ महाराज मायापासून आहे महाराज. पण माया कशी आहे? मान असताना स्वतःहून विलक्षण, आणि कारण का आता कार्यकारणाकडे जायचं नाही, हे कायम डोक्यात ठेवायचं. आता जरी उभारणी केलेली असली तरी आता आवाज लावायचा आहे. आलं का लक्षात? हो.
ती मानत असताना मला मायेचा परिणाम आणि चैतन्याचा व्यर्थ. परिणाम मानत असताना काय सांगितले महाराज? उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप. म्हणजे माती आणि मातीचा घट. माती पृथ्वीतत्व आहे आणि घट हे पृथ्वीतत्व. दोन्हीचा समान सत्ता, व्यावहारिक सत्ता दोन्हीची आहे, पण मातीपेक्षा घट एक वेगळा राहतो. म्हणून उपादानाचा समान स्वभाव अन्यथा रूप आणि स्थानवर वाचलेला पुरुष. आता स्थानवर वाचलेला पुरुष हो, अधिष्ठानाचा विपरीत स्वभाव अन्यथा रूप. तिथं सांगा जरा काय ते मला सांगा की जरा. सांगितलं की मी 2-3 मी तरी सांगणारच आहे महाराज, काय अडचण नाही महाराज. इथं सत्ता भिन्न झाल्या महाराज. इथं सत्ता, कारण का हे बाधित करायचं आहे महाराज. ह्याला काय करायचं आहे? आता बाद निश्चय करायचा आहे महाराज. नाश देखील नाही महाराज. नाश हे अलीकडे सांगितले महाराज. बाद निश्चय होणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. स्थानू तुमचा व्यावहारिक सत्तेतला आहे महाराज, आणि त्याच्यावर भासणारा पुरुष कसा आहे? प्रातिभाषिक सत्तेतला आहे. मृग जे आहे प्रातिभाषिक सत्तेतला आहे, आणि भूमी ही व्यावहारिक सत्तेतली आहे महाराज. आणि प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ व्यावहारिक सत्तेला त्रास देत म्हणजे परिणाम करत नाही म्हणत. म्हणून मायेचा परिणाम चैतन्याचा विवर्त ते हे जग आहे महाराज. आणि म्हणून तिथं तेच अंतकरण तुमचं आमचं पंचीकरण झालेलं. त्या अंतकरणात महाराज जे आपलं प्रतिबिंब पडलं आहे त्यालाच काय म्हटलं आहे? जीव म्हटलं आहे. म्हणजे ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, जीव चैतन्याने कुठंच झाली. ही चैतन्य झाली किती? 4 महाराज. पण आता याच्यात विरुद्ध भाग आहे, तो कुठं लावून द्यायचा महाराज. माया जी आहे ती महाराज ईश्वराची उपाधी आहे. ती शुद्ध सत्वगुणाची असल्यामुळं त्याचा किती जरी व्यवहार झाला तरी ती त्याच्यावर आवरण घालत नाही महाराज. म्हणून तो एवढा व्यवहार करून काय आहे? शुद्ध आहे महाराज. म्हणजे तो बंधनात पडलेला, त्याला मोक्ष बंधन का म्हणजे तुमचं येणं जाणं जन्म मरण पाप पुण्य काही त्या ईश्वराला नाही. आता जीव मात्र अविद्याकृत आहे महाराज. आपलं अंतकरण जे आहे महाराज ते अविद्याकृत आहे महाराज. आणि अविद्याकृत असल्यामुळं त्याचे दोष त्याच्यावर जातात. कुणाचे? अंतकरणाचे. जीव तसा मूळचा काय आहे? शुद्धच आहे हो. अरे देवाची बरे, देवाची बरे, पण काय झालं? मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे महाराज. मन माता तिथं ते काम क्रोध हे सगळे कुणाचे आहेत? विकार त्याचे आहेत. म्हणून आपण अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, करता भोगता, सुखी दुखी, पापी पुण्यवान, जन्म मरणवान, बंध मोक्षवान हे जीव झाला मला. म्हणून यांच्या वाचार्थातला काय करायचा? विरुद्ध भागाचा त्याग करायचा. आणि कुठलंच चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य त्यांच्यात काय आहे? निराभाषी पूर्ण. एवढ्याने भागत नाही महाराज. निराभाषी पूर्ण झालो, अखंड ऐक्यास पावलो आम्ही महाराज.
म्हणून तिथं जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य याच्यातला देखील भेद थोडा दावून दिलेला आहे महाराज. ईश्वर किती जरी मानला श्रेष्ठ जीवापेक्षा, तरी पण ब्रह्मापेक्षा कसा आहे तो निकृष्ट आहे महाराज. कारण का त्याला उपाधी आहे ना, आणि ब्रह्म कसा आहे निरुपाधिक आहे. मग आता याच्यासाठी काय करायचं महाराज जीवानं? ते ब्रह्म तू आहेस म्हटले ना, मग मी ब्रह्म असनच कसा महाराज? तिथं आणि शंका आली आहे महाराज. जीवाचे पंचक्लेश आहेत होय नव्ह का? अविद्या, अस्मिता आणि अभिनिवेश वारे पट्ट्या. आणि मग मी असं नाही कसा? निर्गुण ब्रह्म कसा आहे? दोषरहित आहे ना, आणि जीव कसा आहे? पंचक्लेशानं युक्त आहे. ते ऐक्य असेल कसं महाराज? आता जीवेश्वराचं तिथं ऐक्य सांगितलं महाराज, पण इथं महाराज कुठंसं चैतन्यावर यायला पाहिजे त्या जीवानं. लक्षात ठेवायचं, कुठंसं चैतन्यावर यायला पाहिजे महाराज. कारण का कुठंसं चैतन्य त्याचं काय आहे? अधिष्ठान आहे महाराज. मग याच्यासाठी काय करायचं महाराज? काय सांगितलं आहे दादा तुम्ही त्याचं सांगा. काय सांगितलं रे पोरं? हां, बाल समानाधिकरण, मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण महाराज. बाद समानाधिकरण सांगितले महाराज, मुख्य समानाधिकरण. लग्न झालं तुमचं? झालं असलं तर सांगा होय म्हणून. हां, झालं नाही काय? लग्न व्हायच्या अगोदर बायकोचं नाव तिच्या पुढं कुणाचं होतं? नाव बाबाच होतं होय की नाही? आता लग्न झाल्यानंतर मग त्याला काय केलं तिनं? त्याचं काय बाद केला म्हणायचा, नाश नाही. काय केला? बाद केला. आणि तुमच्याशी काय केलं? ऐक्य केलं. आता तुमचं तुमच्या वाडवडिलांच्या खात्यावर त्याला काय आहे? तुम्हाला बाद करायला लागलं काय आहे? तसंच आहे. बाबाचं खातं आहे तेच तुमचं खातं आहे. त्याला काय म्हणायचं? मुख्य समाधानीकरण. आणि बायकोच्या तिकडल्या कुळाचा बाद करून त्यानं नवऱ्याशी ऐक्य करायचं, त्याला काय म्हणायचं? बाद म्हणा. हे झालं व्यवहारातलं हो. मग इकडे काय करायचं महाराज? आवासाच्या 7 अवस्था सांगितल्या महाराज. आवरण, अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, आनंदाबाबती आणि शोकनाश. असून द्या, त्याला काय सांगितलं नाही महाराज, लांबच लागाय नको महाराज. असो महाराज, त्याच्या आभासाच्या 7 अवस्थाच्या महाराज. आता इथे काय करायचं महाराज? आपण आभासानं काय करायचं महाराज? मी देह नाही, कारण का सगळा आमचा व्यवहार होतो. हाड कुणाला घातला हो? मग सळले उभा करायला आत्म्याला उभा करायला लागते का देहाला? आता तुमचा देहाचा फोटो काढला का तुमचा? मग माझा फोटो काय म्हणता तुम्ही? तुम्ही कोण आहे? अजून जर आपल्याला असं करून उभा राहायला लागतंय, त्या अजून आपण चारवाकच आहोत. अजून आपण कोण आहोत का नाही? काढून द्यात, लोक काढून द्या, तुला सळलं करून द्यात, नटवून द्यात, काय करायचं ते. तू आत नटू नको, कारण का आत नटलास की एक दिवस आत बिघाडल्याशिवाय तू राहणार. आणि हिथं एकदा बिघाडला की परत सळला व्हायचा नाही, कारण का सळी व्हायची जागा हीच आहे. बघा तुम्हाला काय म्हणायचं आहे. आणि हिथं जर बिघाडलं तर कुठेही सळलं व्हायचं नाही महाराज. मग आता त्या आभासानं काय करायचं महाराज? माझा आणि याचा काय संबंध नाही. कुठंच हे माझं स्वरूप आहे. म्हणजे आत्मा जो आहे ना तो मी आहे. आत्मा कोण आहे? मी आहे. आणि तो आत्माच हे ब्रह्म स्वरूप, अहम ब्रह्मास्मी. हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्या जीवानं तादात्म्य धरणं, यालाच काय म्हणायचं? बाद समानाधिकरण. आणि मग कुटस्थाचं आणि ब्रह्माचं सदाचंच आणि तिथं काय झालेलंच होणं शक्य नाही मला. निराभाषी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास अवलंबी रूपा.
निरंजनी आम्ही बांधलेले घर, निराकार निरंतर राहिलोशी, निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो. एकदा आभास रूपानं कळला ना की शंका राहत नाही महाराज. अखंड काय काय आहेच महाराज, त्याला काय कुठनं घडवून आणायचं नाही महाराज. संशय जो येतो महाराज, संशय निवृत्त झाला की अखंड व्हायची काही गरज नाही महाराज. पण काय होते महाराज, तुका म्हणे आता नाही नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध गाठे महाराज. आणि सगळा घोटाळा केलाय कोणी, या बाबानं. आणि तू बाबा लवकर जाण्यासारखा नाही का बाबा. भल्या भल्यांना त्यानं लोळिवले, तुमचं आमचं काय दादा. आम्ही आता सगळा अहंकार सोडलाय. काशीला जाऊन आला का, तीर्थयात्रा करून आला, मग काशीत काहीतरी सोडायला असते ना. मग काय सोडलंय दादा, अहंकार सोडलाय म्हटला. काय सोडलंय, अहंकार सोडलाय. काय सोडलंय, अहंकार सोडलाय. काय सोडलंय, अहंकार सोडलाय. काय सोडलंय, अहंकार सोडलाय. काय सोडलंय, तिला एक तळागात गेलाय. मामा जोपर्यंत मामाची चौकशी करीत नाही तोपर्यंत मामा जाणं शक्य नाही महाराज. म्हणून परमार्थात महाराज क्षणाक्षणाला विचार करणं अत्यंतिक गरजेचं आहे. कुणाचा विचार करायचा, माझी वृत्ती आज काय करते, कुठल्या ह्याच्यात आहे ती, कुठल्या सत्तेत आहे, कुठल्या अवस्थेत आहे, कुठल्या भूमिकेवर आहे, हे साधकांना नाही. आम्ही रोज म्हटलं की तिथंच तू बसला आहे बघा. आमच्यासारखं अजून कोण, तेच त्याचं स्वरूप आहे मला. आमच्यासारखं कोण आहे, कारण का पहिलं त्या अहंकारानं याच्याशी काय केलंय, तादात्म्य झाले मला. सुरुवात तिथनं झाली मला. बाबा अहंकाराची गंगा जाता जात नाही महाराज. बाबा अहंकार निशी घन दाट म्हटलंय, रात्र आहे ती महाराज. काळू काय महाराज, किती जन्माचं अनादिकालाच आहे महाराज. सद्गुरूंच्या वचनाशिवाय जाणं शक्य नाही. बाबा अहंकार निशी घन दाट, गुरु वचने फुटली पहाट. मग तिथनं पुढं भक्ती आहे महाराज, ज्ञानोत्तर भक्ती आहे महाराज. भक्तीचं खंडन नाही. अगोदर सद्गुरूची भेट होण्यासाठी, ईश्वराची कृपा होण्यासाठी, साधन चतुर्थी संपदे होण्यासाठी भक्तीची अत्यंतिक, आणि तिथनं नंतर खरी भक्ती आहे महाराज, ज्ञानोत्तर भक्ती आहे महाराज. भक्ती माता भेटली तिनं मार्ग दाविला नरारे वार. एक बोलतो स्वट्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, तेने ब्रह्मानंद होय. कुठला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाली या शरीरा. पिठला पातकांचा अनुहात वाजती टाळ, फिराई त्याने ते अनुभव नामा म्हणे केशव पाळूगा, हरी रामा
आदती टाळ अनु किरीगिते नित्य रसाळ अनुभव हे महत्वाचं आहे महाराज. नामा म्हणे आता केशव कपाळुगा, तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध निराभासी पूर्ण झालो. कारण का हे बघा नित्यशुद्ध का म्हटलं, नित्यशुद्ध का म्हटलं महाराज. भूमीवर किती जरी मृगजळ वाचलं तरी भूमी ओली होत. आता त्या रज्जूवर किती जरी सर्प वाचला तरी रज्जू विषारी होत नाही. फुलाचा सुगंधपणा जरी तिथं फुलं वाचली माळ वाचली तरी महाराज ती सुगंध होईत नाही. कारण का तिथं पापही होत नाही आणि पुण्यही होत नाही महाराज. हां तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य घातलं. हां का तर पूर्वीचं होतं तसं जरी भासला सर्प तरी सर्प नसून आहे कोणती दुरीच आहे. आणि तुमच्या दुरीला सर्प माहितीच नाही. सर्प दुरीवर आहे का कुठं आहे दादा. हां कुठं आहे घालवायचा कुठला. हां जग वाकडा आहे का तू वाकडा आहेस. हां जग वाकडा आहे का तू वाकडा आहेस. कुठलं वाकड घालवायचं जगातलं. अरे जग सुधारायचं काही गरज नाही. जननो हे अवघा अवघेचे त्रैलोक्य हे एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा ज्ञानदेव म्हणे ज्योतीची. कुठं आहे महाराज जग. महाराज जगाला आपण धारण केले. आपल्यात जग नाही आपणच आहोत महाराज. आपणच ब्रह्म आहोत महाराज. अखंड नित्यशुद्ध आहोत महाराज. कुठेही तुम्हाला आज तुम्ही मुक्त आहे माना नाही तर नाही माना. एखाद्यानं जरी मानलं तरी आजच्या कीर्तनाचं एवढं निदान मी आहे एवढं जरी त्याला झालं. आहे आहे म्हटला तरी महाराज एक दिवस ते स्वभाव त्याचा आहे महाराज. का महाराज तर वस्तू जशी आहे तशी नाही जरी कळली तरी ती आहे तशीच आहे. फक्त नाही कळली तर आपल्याला घोटाळा होतो. विपरीत रूपानं जरी भासलं तरी कोण आहे आणि तिचा स्वभाव आहे. भासणं म्हणजे तिचं प्रकाश हे तिचं काय आहे स्वभाव आहे. फक्त आपल्याला कळालं नाही म्हणून विपरीत स्वभावानं आपण कल्पना केली तिथं काय नाही महाराज. म्हणून राहिले तुका म्हणे आता आता कधी नाही अहंकार झालो तदाकार नित्यशुद्ध निराभासी पूर्ण झालो समरस अखंड ऐक्यास पावलो ज्ञानेश्वर. समरस